अनन्याताईचा बड्डे आहे. सो अनन्याताईला हॅपी बड्डे. सगळ्यात पहिले तू बघत असेल तर तुला हॅपी बड्डे. नवीन केली हेअरस्टाईल मी. हर वेळेस मी कसं करतो माहिती आहे का, हर वेळेस पूर्ण अशी करतो. ह्यावेळेस मी बॅक साईडचे पण ठेवले अशी केस. आहे नाही आता ते वाढवा लागेल. खूप वर्षानंतर मी म्हणू शकतो की अशी हेअरकट केली आहे, नाहीतर मी केलीच नाही अशी कट. मागून मी हेअरकट अशी ठेवतोच नाही. ह्यावेळेस ठेवली. थोडं बघू म्हटलं करून. गुड मॉर्निंग. सो आज ब्लॉग थोडं लेट चालू करतो. जे रिझन हे होतं की आज जास्त कामं होती, सो त्यामुळे मी आज लेट होतो. सो त्यामुळे आणि ऑफिसला पण लेट आलो. सो गाईज मी आता नाश्ता करायला जातो आणि आज आहे अनन्याताईचा बड्डे. सो मी स्टेटस वगैरे ठेवलं आहे. तिला विश करायचं बाकी आहे. तिला विश नंतर करतो आता थोड्या वेळानं मी. सो सगळ्यात पहिले तर नाश्ता करायला जातो मी. चला गाईज आता मी नाश्ता करतो. तर गाईज माझा नाश्ता झाला आहे. आता काही नाही फ्लोअरवर जातो आणि ती माझी केस होती 5 लाखाची, आज डिस्पॅच झाली आहे ती. सो 5 लाखाचा फक्त बिझनेस झाला आहे. 75 म्हटलं 5 लाख म्हणजे 70 लाखाचा करायचा आता बिझनेस. करू आता चालू आहे प्रयत्न. आणि आज अनन्याताईचा बड्डे आहे. सो अनन्याताईला हॅपी बड्डे. सगळ्यात पहिले तू बघत असेल तर तुला हॅपी बड्डे. आणि काही नाही आता अंदर जातो. मला लंच ब्रेकमध्ये भेटतो. चला जातो. टमाटरची चटणी बनवली आहे आज. लंच ब्रेक झाला आहे. सो जातो आता जेवण करतो. खिचडी पण बनवतो. चला. रोटी खाना, इतना सारा नहीं खाऊंगा. मेरे को नीचे से सब्जी लाना था रे, तेरे लिए ऊपर आ गया. अच्छी बनी सब्जी ला तेरे. बाई जेवण झालं आहे आणि आजच्या खिचडीमध्ये मीठ नाही पडलं होतं. गाईस मी टाकलं होतं मीठ, पण जेवढं पाहिजे तेवढं नाही पडलं होतं गाईस. सो आता काही नाही गाईस. बोला अरे बजाज काय रे भाई, वो अपना अल्ट्रस नाही आहे. तर गाईस अर्पणनं मस्त चपात्या बनवल्या होत्या. त्या चपाती एक नंबर बनवते यार. कुछ भी वो नाही अपना 3rd फ्लोअर आहे, अपना 1st फ्लोअर आहे. सो गाईस मीठ कमी पडलं होतं फक्त. तर खिचडी झाली होती छान. सो मित्रांनो आता ऑफिस सुटल्यानंतर भेटू तुम्हाला 7:30 वाजता. चला गाईस जातो आता. हे गाईस माझं ऑफिस झालं आहे, 7:30 वाजले आहे. सो आता मी घरी नाही जाणार, मला हेअर कट करायचे आहे. सो सगळ्यात पहिले तर सलूनला जाणार मी. सो मी स्कूटी काढतो आणि जातो लवकरात लवकर सलूनला. हे गाईस मी घरी आलो आहे आणि माझी हेअरकट बघा गाईस. कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर तुम्हाला. ह्यावेळेस थोडं नवीन केली हेअरस्टाईल मी. हर वेळेस मी कसं करतो माहिती आहे का, हर वेळेस पूर्ण अशी करतो. ह्यावेळेस मी बॅक साईडचे पण ठेवले अशी केस. आहे नाही आता ते वाढवा लागेल. सो त्यामुळे सो कमेंटमध्ये नक्की सांगा हेअरस्टाईल आवडली असेल तर. सो गाईज मी बिर्याणी पार्सल घेऊन आलो आहे आणि थम्सअप घेऊन आलो आहे. रोहिणीताई बोलली की आता खूप वेळ झाला आहे तर तू बिर्याणी पार्सल घेऊन ये बोलते. तर हो म्हटलं ताई. सो आता मी बिर्याणी खातो गाईस. आणि हेअरकट कशी आहे ते पण सांगा गाईस. आणि गाईस बिर्याणी खूप मस्त आहे गाईस खरं. एक नंबर आहे. मजा आली आज खरं. मस्त मस्त कठीण मस्त मस्त बिर्याणी. तर कूलर लावून मस्त निवांतपणे झोपायचं गाईस. सो मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काही होतं. सो गाईस आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आणि हेअरकट प्लीज सांगा कशी वाटली. मी खूप वर्षानंतर बी म्हणू शकतो की अशी हेअरकट केली आहे, नाहीतर मी केलीच नाही अशी कट. मागून मी हेअरकट अशी ठेवतोच नाही. ह्यावेळेस ठेवली. थोडं बघू म्हटलं करून. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. आणि अनन्याताई हॅपी बड्डे. सो गाईस जे अनन्याताईला ओळखत असेल ओळखत असेल म्हणजे खूप जण ओळखतात तिला. मोठी क्रिएटर आहे ती यूट्यूबमधली आणि इंस्टाग्राममधली. कॉमेडी व्हिडिओज करतात ती. आणि अजय सर तर माहितीच आहे तुम्हाला कशी आहे. सो मित्रांनो अनन्याताईला विश करा कमेंटमध्ये. सो हॅपी बड्डे अनन्याताई अँड गुड नाईट गाईस.